सुस्वागतम हा मानाचा मुजरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. पाटील विद्यालय धामनेर, भाग 6 कटापूर व इंग्लिश स्कूल सासुर्वे या विद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आज माननीय श्री संभाजी बजरंग मोहिते मुख्याध्यापक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय धामनेर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित केला जात आहे. या कार्यामध्ये मोलाची साथ लाभली ती म्हणजे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वनिताताईंची. वनिताताईंचे शिक्षण BA पर्यंत झालेले असून त्या गृहिणी आहेत. सरांचा मोठा चिरंजीव शुभम हा BE मेकॅनिकल तर दुसरा चिरंजीव शोभेश MSc कॉम्प्युटर आहे. सरांची धाकटी कन्या प्रतीक्षा ही देशातील 7 प्रतिष्ठित संस्था आहेत, त्यामधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर, मी अजित मोहिते सध्या डॉच बँक पुणे येथे IT क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि मला माझ्या काकांच्या सेवापूर्तीबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आजचा दिवस हा खरं तर आपल्या सर्वांसाठी खूपच खास आहे, कारण आपले मोहिते सर म्हणजेच माझे काका, त्यांचा सेवापूर्ती सोहळा आणि तो आज आपण इथे साजरा करतोय. मी खरं तर म्हणेन हा आपण काकांना हा निरोप नाही देत, ही त्यांच्यासाठी एक नवीन सुरुवातच आहे म्हणेन मी, कारण त्यांचं जे आता 31 वर्षाची जी कारकीर्द आहे या शैक्षणिक क्षेत्रात, त्यांचं जे काही योगदान आहे ते सर्व मान्यवरांनी मी ऐकलेलं आहे. ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे ते म्हणजे खूपच भारावून जाण्यासारखं माझ्यासाठी होतं. पण त्यांची जी कारकीर्द शैक्षणिक कारकीर्द सुरू होण्याच्या अगोदरचं जे कालखंड होता त्याच्यामध्ये ॲक्च्युली मी जे जवळून पाहिलं ते मला वाटतं या प्लॅटफॉर्म थ्रू मला वाटतं की ह्या विद्यार्थी मित्रांना सांगण्यासाठी मला वाटतं ते त्यांच्यासाठी ते रिलेट करू शकतात त्यांच्या फ्युचरसाठी. जसं की त्यांचा जन्म 1965 मध्ये झाला. अत्यंत घरची परिस्थिती बिकट होती, म्हणजे असं म्हणू शकतो की शेती पण खूप कमी, शिक्षणाशिवाय पर्यायच नव्हता. मग त्यामुळे माझ्या आजी आजोबांनी ठरवलं की आता मुलांचं शिक्षण करायचं असेल तर डेफिनेटली आपल्याला मुलांना पुढच्या शिक्षणासाठी आजोळी पाठवावं, कारण की गावात तशा सुखसुविधा नव्हत्या. मग आजी आजोबांनी त्यांना चरेगावला पाठवलं. मग तिथं गेल्यानंतर त्यांचं जे त्यावेळेस माझ्या वडिलांचं 1970च्या आसपास जे मॅट्रिक कंप्लीट झालं त्यावेळेस 11वी आपण म्हणत होतो, आणि त्याच्यानंतर माझ्या काकांची पण 10वी तिथूनच झाली. तर मी सर्वात प्रथम चरेगावचे जे आमचे आजी आजोबा मामा मामी त्यांचे असतील त्या सगळ्यांचे जे काय सहकार्य लाभले त्याबद्दल खूप ऋणी राहील. आणि कारण की जे आमच्या मोहिते कुटुंबाचं मी म्हणतो की जे फाउंडेशन आहे ते त्याचं जे बीज असतं ते ॲक्च्युली सगळं याच्यामधून म्हणजे चरेगावच्या जे कुटुंबाने जे आमच्यासाठी केलेलं आहे ते न विसरण्यासारखं आणि न फेडण्यासारखं आहे. तर मी त्यांचं खूप धन्यवाद देतो त्यांना. आणि त्याच्यानंतर जे यशाची तुलना इतरांशी करू नका, कष्टाशी करा हे कायम आठवण करून देणारे, मम्मीला न कळता आमचा प्रत्येक हट्ट पुरवणारे. अजून काय बोलायचं तर अशा अगणित गोष्टी आहेत जिथं प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्याकडून काहीतरी शिकत असतो. त्यांचं आमच्यावर असणारं प्रेम, कामातला वक्तशीरपणा आणि आयुष्यात नवीन प्रेरणा देणारे आमचे पप्पा आणि तुम्हा सर्वांचे मोहिते सर. अशीच एक गोष्ट सांगते. मी घरात एकटी मुलगी, मी 5 भावांमध्ये एकटी मुलगी, लहानपणापासून सर्वांची लाडकी आणि पप्पांसोबतचं असणारं नातं पूर्णपणे वेगळंच. मी 12वीमध्ये असताना काही कारणांमुळे माझी तब्येत बरी नसायची आणि त्यामुळे मी नियमित अभ्यास करू शकत नव्हते. तर प्रत्येक वेळी मला आधार देऊन माझ्यातलं नवीन काही करण्याचं कौशल्य ओळखून ते मला प्रोत्साहन देत राहिले आणि त्यामुळेच मला 12वीमध्ये खूप चांगले मार्क्सही मिळाले. पप्पा, तुम्ही खरंच ग्रेट आहात आणि आता तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करण्याची जबाबदारी आता आमची. इथे उपस्थित आणि अनुपस्थित असे सर्व लोक ज्यांनी पप्पांच्या शैक्षणिक कार्यात त्यांना पुढे जाण्यास मदत केली आणि हातभार लावला, अशा सर्वांना मी मनापासून धन्यवाद बोलते. आणि शेवटी फक्त एवढंच म्हणेन की घडीभर तू थांब जरा,
घडीभर तू थांब जरा ऐकताची थापरे, घडीभर तू थांब जरा ऐकताची थापरे, लय अवघड हाया उमगाया बापरे. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवते आणि धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व हितचिंतकांचे मी आभार मानतो. तुम्ही आज माझ्या वडिलांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी हजर राहिलात. आपला मोलाचा वेळ काढून तुम्ही या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी इथं आलात. त्यासाठी तुमच्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. मला काय वाटतं, आपल्या समाजाची दिशा, उद्याची दिशा ठरवायला 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आई वडील आणि दुसरं म्हणजे आपल्याला आयुष्यात लाभलेला गुरु. ते म्हणतात ना, गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे काय, गुरुच ब्रह्म आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश आहे आणि गुरु म्हणजेच परमब्रह्म. हे सगळं असताना मला माझ्या घरात आई वडील, मम्मी पप्पांसारखे गुरु, आई अण्णा, माझे चुलते अण्णा आणि माझी आई यांसारखे गुरु आणि सगळे भावंडांसारखे सगळ्या बाजूनं मला गुरु जो असतो आपल्या आयुष्यात, जो महत्त्वाचा एक भाग आहे, तो मला भेटला. त्यानंतर आता थोडंसं यांच्याबद्दल सांगायला चालू करतो. एक माणूस एका आयुष्यात काय काय करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे माझे पप्पा. त्यानंतर एक माणूस एका आयुष्यात सगळ्या जबाबदाऱ्या, सगळे कष्ट पप्पा. त्यानंतर एक माणूस एकाच आयुष्यात 2 पिढ्या कसा घडवू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे माझे पप्पा. आता अलीकडे 4-5 वर्षात ते या शाळेत इथं मुख्याध्यापक म्हणून आहेत, पण याच्या आधी ते सासुर्वे गावात कार्यरत होते. तर तिथं कार्यरत असताना मला वाटते पहिल्यापासून ते तिथंच, मला वाटत नाही ते पहिल्यापासून तिथंच कार्यरत आहेत. आणि जे ज्या मुलांना शिकवत आहेत त्यांच्या वडिलांना पण मायपप्पांनी शिकवलेलं आहे. त्याच्यामुळं मी म्हणतोय की 2 पिढ्या घडवायचं भाग्य जर मायपप्पांना लाभलेलं आहे आणि ते त्यांनी 100% खूप चांगलं पार पाडलेलं आहे. त्यानंतर नमस्कार, आता माझ्याबद्दल सांगतो. नमस्कार, मी शोभेश मोहिते. मी माझं शिक्षण MSc इन कम्प्युटर सायन्स झालेलं आहे फ्रॉम द फर्ग्युसन कॉलेज. आणि इतकीच त्यांचा मी लहान चिरंजीव, इतकीच माझी ओळख. सुरुवात करतो सुरुवातीपासून. मला वाटत नाही त्यांच्याबद्दल बोलायची मला इतकी चांगली संधी परत कधी भेटेल, आणि त्यामुळं मी त्यांच्याबद्दल आज 2 नाही भरपूर शब्द बोलणार आहे. ते तुम्ही ऐकून घ्यावे अशी माझी परत एकदा विनंती आहे. इतक्या लोकांसमोर काहीतरी बोलण्याची ही पहिलीच माझी वेळ. जर काही चूकभूल झाली तर मोठ्या मनाने तुम्ही माफ करालच. येस. त्यानंतर लहानपणापासूनच लाडका असा नाही, पण लाडका नाही असं पण नाही. त्याच्यामुळं मागेल त्या गोष्टी वेळोवेळी न मागता पण वेळोवेळी हातात मिळाल्याच. त्यानंतर योग्य वेळेला योग्य मार्गदर्शनसुद्धा मला त्यांच्याकडून लाभलं, आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे ते स्वतःच आहेत. आजपर्यंत ज्या चुका झाल्या, खूप मोठ्या खूप लहान ज्या काही चुका झाल्या, त्या मोठ्या मनानं माफ करून योग्य वेळी योग्य दिशा दाखवण्याचं कामसुद्धा त्यांनी माझ्या आयुष्यात मोठं काम त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. मला खूप गोष्टी सांगायला खूप आवडतात, आणि त्यात अजून आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. एका मुलाला त्याची आई तेव्हाच कळते जेव्हा तो घरातून बाहेर पडतो. मग तो शिक्षणासाठी असू द्या किंवा कशासाठी पण असू द्या, जेव्हा तो घरातून बाहेर पडतो तेव्हा त्याला त्याच्या आईची आठवण येते की माझी आई माझ्यासाठी जेवण बनवायची आहे. पण जेव्हा त्या मुलाला नोकरी लागते तेव्हाच त्या मुलाला त्याचा बाप कळतो. तोपर्यंत त्या मुलाला त्याचा बाप कळणं म्हणजे अशक्य. लहानपणापासूनच मुलींना सांगण्यात येतं की वडील म्हणजे त्यांच्यासाठी हिरो आहेत, त्यांचे हिरो आहेत असं सांगण्यात येतं. सगळे ते ॲग्री करतच असतील की मुलींना. पण हीच गोष्ट एका मुलाला कळायला जवळपास त्याच्या आयुष्यातली 25 वर्ष निघून जातात, जशी माझ्या आयुष्यातली गेली, की तुझा खरा हिरो तुझा बापच आहे, जो वडीलच आहे. ही गोष्ट कळायला एका मुलाला त्याच्या आयुष्यातली जवळपास 25 वर्ष निघून जातात. आता तुम्हाला एक त्यांच्याबद्दलचा एक सांगतो. मला माहीत नाही त्यांना आठवतंय का नाही, पण आम्ही एकदा असंच घरात रात्री बोलत बसलो होतो. 12वी नुकतीच झाली होती आणि आयुष्यात काय करायचं माहीत नव्हतं. बस आपल्या बऱ्याच त्या वयातल्या 18-19 वयातल्या मुलांना माहितीच नसतं की आयुष्यात करायचं काय आहे. तसंच ती वेळ माझी होती, आणि तेव्हा मी असं बोलत बसलेलो. आणि मला जो आत्मविश्वास आपला त्या 18-19 वयात जो आपला आत्मविश्वास कमी असतो की आता काय करेन का नाही, काय होईल का नाही माझ्या आयुष्यात, तो आत्मविश्वास एक आपला जो खाली गेलेला असतो. अशा वेळेत आम्ही एकदा बोलत बसलो होतो. तर बोलत असताना मी त्यांना म्हटलं की मला काय वाटत नाही माझं आयुष्यात असं काय होईल. तर तेव्हा ते मला एक गोष्ट बोलली होती की बाळा, मला माहिती नाही तू काय करशील कसं करशील, पण तू उपाशी तर मरणार नाहीस.
हे वाक्य जे होतं ना ते मला वाटत नाही की दुसरं कुठलं वाक्य मला कधीच इतका आत्मविश्वास देऊ शकलं नसतं. हे त्या वयातल्या एका मुलासाठी हे वाक्य जे होतं की तू आयुष्यात कधी उपाशी मरणार नाहीस, हे वाक्य एक वेगळ्याच लेवलचा मला आत्मविश्वास कायम देत राहील. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात पहिल्यापासूनच खूप स्ट्रगल आहे, खूप संघर्ष त्यांनी केलेला आहे. जे आत्ता इथं आपल्याला सगळं दिसतंय हे असं इतकं सगळं करतील असं त्यांना पण कधी वाटलं नव्हतं. आणि आम्हाला तर आम्हाला त्यांच्यासाठी तरी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग एकच तर मग त्यांचा स्ट्रगल जो मला भरपूर जो त्यांचा स्ट्रगल आहे त्याच्यातला थोडाफार जो मला माहिती आहे त्याच्याबद्दल मी सांगतो तुम्हाला. मी एकदा आत्ता मागच्या 2023 ते 2024 नोकरीच्या शोधात होतो. 2023ला मी पासआउट झालो, त्यानंतर नोकरी मला काही मिळत नव्हती. मग नोकरीच्या शोधात मी होतो आणि असंच एका नोकरीच्या शोधात असताना मला एका ठिकाणी बोलवण्यात आलं की तुम्ही या इंटरव्ह्यूला वगैरे. इंटरव्ह्यूला बोलवण्यात आल्यानंतर मी तिथं गेलो, तिथं सगळं व्यवस्थित झालं. आणि त्यानंतर मला सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला नोकरी तर देऊ, पण आम्हाला 3 महिने तुम्हाला काही मोबदला द्यायला जमणार नाही. मी म्हटलं मोबदला द्यायला जमणार नाही, पैसे द्यायला जमणार नाहीत आणि मग कसं करायचं. गाडीवरून घरी जात असताना मी एकच विचार करत होतो की एक दिवस पण बिना पैशाचं काम करणं माझ्यासाठी मला वाटत नाही पॉसिबल आहे, मला वाटत नाही ते शक्य आहे. आणि तोच विचार करत असताना माझ्या डोक्यात हा विचार येऊन गेला की माझे पप्पा माझे वडील 1 नाही 2 नाही तब्बल 7 वर्ष बिनपगारी नोकरी. तेव्हा संस्थेचं काय असेल आता इतकं मला माहिती नाही डिटेलमध्ये, पण जे काय माहिती त्याच्याबद्दल मी सांगतो तुम्हाला. 7 वर्ष बिनपगारी नोकरी करणं इट्स नॉट अ जोक. त्याच्यामुळं मी त्यांची ती जिद्द कायम त्यांच्या रक्तात येते, माझ्या रक्तात येते, त्याच्यामुळे मी पण ते करेलच. येस. त्याच्यानंतर त्यांनी जे आत्तापर्यंत जे काही कष्ट, जे काही सॅक्रिफायसेस, जे काही त्याग आमच्या परिवारासाठी आपल्या समाजासाठी केलेलं आहे त्यासाठी मी त्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो. आयुष्यात मला कधी पण वाटेल की मी आता काही करू शकणार नाही तेव्हा मी कायम तुमचं उदाहरण समोर ठेवेल. मला वाटत नाही मला बाहेरच्या कुठल्या उदाहरणाची काही गरज आहे, कारण माझा बाप, माझा वडील, माझे पप्पा कायम एक उदाहरण म्हणून माझ्या पुढं राहतीलच. आणि येस, जसा कोणताही मुलगा त्याच्या वडिलांबद्दल दिवसभर बोलू शकतो तसं मी पण इथं दिवसभर बोलू शकतो, पण मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा पप्पा, तुम्ही जे काही केलं आमच्यासाठी, समाजासाठी, त्यासाठी खूप खूप आभार. मला वाटत नाही की त्याची परतफेड आम्ही शब्दात तर करूच नाही शकत, पण असं कशी परतफेड करावी याचं तर आम्हाला माहिती नाही. आमचे अण्णा, माझे चुलते, माझी आई, माझी मम्मी, माझे पप्पा, माझे सगळे भाऊ, माझी बहीण लाडकी, यांच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्यासाठी जे करून ठेवलं, तुमच्या कष्टाची फळं, ते फळं आज आम्ही खातोय. आमचं यात काहीच नाही आहे. आम्हाला वाटत नाही तुमच्या कष्टाशिवाय आम्ही हे सगळं अनुभवू शकलो असतो. तर त्यासाठी तुमच्या चौघांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. मोहिते सरांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी सर्व एकत्रित आलेलो आहोत. सरांनी आता कोणी सांगितलं 31 वर्षाची प्रदीर्घ सेवा केलेली आहे आणि 31 डिसेंबर रोजी नियत वयोमानाने ते सेवानिवृत्त होत आहेत. ह्या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत हा सगळ्यांनी उल्लेख केला असेल, पण नियत वयोमानाने म्हणजे काय की आपण सेवेमध्ये आल्यानंतर आपल्याला रिटायरमेंट डेट ठरलेली असते. ती रिटायरमेंट डेट असते ना ती 58 वयाची, ते नियत वयोमानाने. आणि त्याच्यामध्ये नियत हा शब्द का घेतला असावा असं मला प्रशासनात काम करताना वाटतो. जो नियतीने काम करेल, प्रदीर्घ सेवा करेल, त्याचीच ती सेवानिवृत्ती होते. आता तुम्ही शिक्षण विभागातले आहात, पण मी जिल्हा परिषदमध्ये काम करतोय, सर्वात मोठ्या जिल्हा परिषदमध्ये. ज्यांची नियत चांगली नाही त्यांना सेवानिवृत्ती मिळत नाही. म्हणजे शासनानं हा शब्द आवर्जून केलेला आहे, पण मी ज्या ठिकाणी उभे आहे ते सर्व असंख्य लोक आहेत. आज मी बघितलं त्यांचा मित्रपरिवार जो आहे. आयुष्यात काय जोडावं तर माणसं जोडावी आणि ते त्यांनी पाळले. या शाळेमध्ये त्यांनी 31 वर्ष आमच्या संस्थेमध्ये त्यांनी काढली. काय सांगू आता त्यांचा पूर्वेतिहास. अत्यंत गरीब परिस्थितीतला माणूस, खायची भ्रांत. माझ्या बहिणीच्या गावची ते. मला बहिणीने सांगितलं असं आहे, तुमच्या संस्थेत त्याला घ्या म्हणून. विना अनुदानात
शाळा सासूरवेला त्यांना अपॉइंटमेंट दिली. मोरे मॅडम इथं बसलेत. सांगायला काय लाज वाटायचं कारण नाही. माणसानं कष्ट केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. आणि जो कष्टाला लाजतो तो कायम माग पडतो. संभाजीराजे मोहिते यांची 31 वर्ष सेवा झालेली आहे. त्या 31 वर्षापैकी जवळजवळ 29 वर्ष सर्व्हिस ही आम्ही दोघांनी एकत्र सहकारी मित्र म्हणूनच पार पाडली गेलेली आहे. त्या 29 वर्षामधील त्यांचा सहवास आणि त्या सहवासामधून मला त्यांचं लाभलं गेलेलं व्यक्तिमत्व, अनुभवलं गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजे खऱ्या अर्थानं मोहिते सर म्हणजे संस्काराची सुशोभित होती. अगदी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक वर्तनामधून, त्यांच्या प्रत्येक वागण्यामधून, त्यांच्या प्रत्येक बोलण्यामधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक एक पैलूच खऱ्या अर्थानं उघडला जात होता. आज कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय धामनेर, भागशाळा कटापूर, निंगडी स्कूल सासुर्वे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज माझा सेवापूर्ती समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. यासाठी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजयराव कंचे साहेब, उपाध्यक्ष अशोकभाऊ केंद्रे, सचिव किरण शिंदे, खजिनदार शरदाप्पा, संस्था मंडळी, पाहुणे मंडळी यांचं प्रथमतः मी विद्यालयाच्या वतीनं, व्यक्तीच्या माझ्या कुटुंबाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. बऱ्याच वक्त्यांनी माझा नामोल्लेख केला. सरांनी खूप कष्ट केलं. या कष्टामागं माझे भाऊ, वहिनी, माझ्या सर्व बहिणी, माझी पत्नी, भाऊ म्हणले पत्नीला घाबरू नका, पण विशेषतः मी तिचं सर्वांपुढं कौतुक करेन. आणि निश्चितच माझे 3 पुतणे, माझी 2 मुलं, मी जरी शाळेला आलो तरी संपूर्ण कुटुंबाला तिने एवढं योगदान दिले. तिचं व्यक्तीच्या मी ऋण राहीन. का तर तिनं 1996 साली BA केली, परंतु कुटुंबासाठी जो त्याग असतो तिनं खूप असा त्याग केला आणि त्यामुळे आज आमची ही पिढी घडली. मी घरी गेल्यानंतर आमचे 3 पुतणे, माझी 2 मुलं, सर्वांवर जे कुटुंबावर लक्ष द्यायचं. गावी गेल्यानंतर अण्णावहिनी असतील किंवा माझे अपेक्ष असतील, ते सर्व जरी आले तरी त्या अपेक्षांचं तिनं चांगल्या पद्धतीने उपचार केला. आज मी जो काही उभा आहे, माझी पत्नी वनिता हिच्यामुळे उभा आहे. निश्चितपणे सर्वांच्या समोर साक्षीने सांगतो की आज जे कोण मी उभा आहे, माझं कुटुंब जर आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा आणि मोलाचा जर वाटा असेल तर ती माझी पत्नी असेल. बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, तुला जर काय बनायचं असेल तर आपल्याला ध्येय आपण निश्चित ठरवा आणि ध्येय निश्चित केल्यानंतर त्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे पाहुणे, जावई, मान जिल्हा परिषद पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी पीजे साहेब, माझ्या भगिनी, आज मी जो उभा आहे त्यांच्यामुळंच त्यांनी सुद्धा नामोल्लेख केला की सर इथे यायचे, पार्ट टाइम जॉब करायचे, ते खरं आहे. माझे कुटुंब, माझे थोरले बंधू कारखान्यावर जायचे, सायकलवर अक्षरशः जात होते. त्यांचा आदर्श मी घेतला, माझा आदर्श माझे पुतणे, माझ्या मुलांनी घेतला. म्हणून आता आमचं कुटुंब जॉईंट फॅमिली आहे, पण सर्वांना सांगा त्या आले सरांना आणि माझ्या वडिलांना त्यांनी सांगताना दंडवले. सत्कारांच्या ठिकाणी सजवलं वाटते. लावलाय का? दाखव मस्त. लगा जेवण करायला जेवायला
आता हे असं आहे. अरे मग काय तू काय तरी सांग की. हा कसं वाटतं, काय वाटतं तुझं, तुझी रिटायरमेंट कशी असली पाहिजे, काय वाटतं? आपण रिटायर रिटायर करणार नाही तर हे असलं बोलते काहीतरी. तुला काय वाटतं? बिझनेसमॅन आहे. विकी तुला काय वाटतं? विकी ना विकी आज आलोय म्हणा ऐकतं इथं इथं शुभेच्छा वडिलांच्या रिटायरमेंटसाठी आलेलो सगळे आपण सगळे मित्र म्हटलं चौगुले मित्र समूह विकी आणि चौगुले विकी मोहिते मित्र समूह या वतीनं आले बोलते की भारी तू बोला. नाही का रामकृष्ण हरी पहिले भाषण तर एक नंबर होतं. धन्यवाद धन्यवाद. भाषण जर एकदम मनाला लागलं एकदम लागलं? जोरदार. बटन कुठलं बट बिल्डर जास्त वाढले ना रे. काय काय 1 किलो ताजे शांत संकेत काय ते बोला. हा नाही काय काय ते बोलते संकेत काळा का घालून आलाय सांग. हा सगळ्यांनी विवेकला मॅचिंग म्हणून कोणतरी जोडी विवेकला मॅचिंगला डेंजर लागतं काय काय. संदेश भाई. बोला भाई काय कसं काय कसं वाटतं कार्यक्रम? मोठ्याने बोल की त्याला. हा जीएसटी नव्हता. शोभेश मोहिते छान बोलला. अच्छा सगळं तेवढंच हृदयस्पर्शी. चला 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 चला. वाचा वाचलं का काय लिहिलं? हॅपी रिटायरमेंट. मस्त. खाली बघा खाली बघा. इकडे बाबा वाचा वाचा काय काय लिहिलं पप्पा? काय लिहिले काय लिहिलं दाखवा. तुम्ही नका घालू. हा ओके ओके स्माइल ठेवा. कसं वाटतं तुला कार्यक्रमाबद्दल? हा वहिनी तुम्हाला कसं वाटतंय कार्यक्रमाबद्दल? वहिनी घेतलं आवड झालं. छान खूप छान. कसा आहे कार्यक्रम? कसा झाला? सगळं खूप दुसरं काहीतरी म्हण की. खूप छान सगळे ऐकून. हा अण्णा ओके कार्यक्रम झाला ना? बेस्ट ओके. हे तुला काय वाटतंय? एकदम खूप सुंदर झाला कार्यक्रम. हा मोठ्यानं बोला बाबू. कार्यक्रम कसा झाला सांगा त्याला. कसा झाला कार्यक्रम? येडच आहे. तुला कसं वाटतं दादा? अरले का आंध्रपूर तिकडे ते असल्यामुळे जरा तरी बरा दिसतेस इकडे आता. हा सांग. एक नंबर. वहिनी तुम्हाला? खूप छान ना. मम्मीच राहिली का? हा ओके ओके.